हाय, मी रोकडे ताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि थोड्या मोठ्यांना माझा नमस्कार आणि लहान मंडळींना माझा हाय हॅलो. तर मला एक स्टोरी सांगायची गौतम बुद्धांची, की ते एका गावी पोचणार होते आणि ते गाव खूप लांब होतं आणि चालून चालून सगळे शिष्य दमले. गौतम बुद्ध चालतच होते, पण त्या गावातले येणारे जाणारे लोक पुन्हा परत 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 त्यांना विचारण्यात येत होतं रस्त्याने, की अमुक अमुक गाव कुठे आहे. तर त्या गावातले सगळे लोक बोलायचे बस 5 मिनिटावर आहे, कोणी बोलायचं 15 मिनिटावर आहे, कोणी बोलायचं 1 मैल आहे 2 मैल आहे, लगेच ते गाव येणार आहे. पण ते गाव तेवढ्या जवळ नव्हतं. 3-4 दिवस लागून गेले त्या गावी पोचायला. आणि जेव्हा पोचले तेव्हा ते शिष्य कुजबूज करायला लागले, की या गावातले सगळे मंडळी माणसं सगळे खोटेच आहेत. इतकं आम्हाला 5-5 मिनिटावर ते गाव दाखवले, ते गाव 3 दिवसानंतर आलं, सगळे गावच खोटं आहे. तेव्हा गौतम बुद्धांचं इतकं सुंदर उत्तर होतं आपल्या शिष्यांना, की हे जीवन पण असंच आहे. हे गाव एवढ्या लांब होतं, पण ते गाव आहे 5 मिनिटावर आहे, 1 मैलवर आहे, 2 मैलवर आहे. पण त्या आशेने आपण या गावात पोचलो. पण कोणी पहिल्याच माणसाने जर आपल्याला खरं सांगितलं असतं की ते गाव एकदम 10 मैलावर आहे, तर आपण चाललो असतो का? आपण मग खूप कंटाळा केला असता. जीवन पण असंच आहे. एकदम देवाने सगळे दुःख एका संगती जर आपल्याला दिले असते तर आपण मेलो असतो, हे आयुष्य संपलं असतं. म्हणून देव पण आपल्याला दुःख थोडे थोडे करून देतो. तर आपल्याला पण परिणाम खूप छान मिळणार आहे, कारण आपली काळजी घेणारा तो ईश्वर आहे. प्रत्येकाने फक्त ह्या कहाणीतनं थोडासा आपल्याला स्वतःसाठी एक विश्वास घ्यावा. आणि जीवन असंच आहे, सुखादुःखांनी भरलेला हा प्रवास असाच आहे. आपला प्रवास पूर्ण करायचा. धन्यवाद, थँक्यू. हा व्हिडिओ मनापासून तुम्ही बघितलात, त्याच्यासाठी अनमोल वेळ तुम्ही दिलात, त्याच्यासाठी थँक्यू, धन्यवाद.